विजय थलपती मुख्यमंत्री झाला, काही जणांनी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली की महाराष्ट्राचा थलपती कोण होणार. ऐका बरं का, महाराष्ट्राचा थलपती कोण होणार. मला तर लयच टेन्शन आलं. सोशल मीडियावर लोक एवढं लिहायला लागले. पहिल्यांदा बघितलं रोहित पवार होणार महाराष्ट्राचा थलपती, बघा बरं का. दुसरं नाव बघितलं अंतरवलीचा मनोज दादा होणार. तिसरं नाव बघितलं आदित्य ठाकरे होणार. चौथं नाव कोणाची बी नावं यायला लागली. अरे ह्यांची अवकात काय. जिल्ह्यात सभा होती. अरे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात सभा आहे. सगळ्या लोकांना कळलंय, पण ओबीसीच्या प्रश्नावर कुठलाही नेता बोलायला तयार नाही आणि ओबीसींचाही नेता बोलायला तयार नाही. विरोधी पक्ष नेता बोलायला तयार नाही. सत्तेतला कुठला नेता बोलायला तयार नाही. बाबांनो, काल परवा त्या विजय थलपतीचं परत सांगतो. विजय थलपती मुख्यमंत्री झाला, काही जणांनी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली की महाराष्ट्राचा थलपती कोण होणार. ऐका बरं का, महाराष्ट्राचा थलपती कोण होणार. मला तर लयच टेन्शन आलं. सोशल मीडियावर लोक एवढं लिहायला लागले. पहिल्यांदा बघितलं रोहित पवार होणार महाराष्ट्राचा थलपती, बघा बरं का. दुसरं नाव बघितलं अंतरवलीचा मनोज दादा होणार. तिसरं नाव बघितलं आदित्य ठाकरे होणार. चौथं नाव कोणाची बी नावं यायला लागली. अरे ह्यांची अवकात काय. मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला आला, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येऊन तुम्हाला थलपती व्हायचंय का. विजय थलपतीनं फुले शाहू आंबेडकर समतेचं तत्व, गावगाड्यातल्या दीनदलिताचं, ओबीसीचं, गोरगरिबाचं, कष्टकऱ्याचं दुखणं जाणून घेतलं अगोदर. एक अभिनेता मुख्यमंत्री होतो का भाजप नव्हता त्यांच्या समोर. तमिळनाडूमधल्या जनतेसमोर भाजप नव्हता का. अरे आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लढणारा एक, सारखंच मी नाव घेतोय गोपीनाथराव मुंडेंचं. कोण होता गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस. काय रसायन होतं. भगवानगडावरती ऊसतोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवावा, त्याच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करावी. आणि दुसऱ्या बाजूला एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या पोरांच्या मनामध्ये तुला कलेक्टर व्हायचंय हा संदेश द्यावा. का सांगतोय मी गोपीनाथराव मुंडे. मी तुमच्या शिरसटवाडीत आलोय म्हणून मुंडे साहेबांवर बोलत नाही. मी भगवानगडाच्या परिसरामध्ये बोलतोय म्हणून गोपीनाथराव मुंडेवरती बोलत नाही. मी बारामतीमध्ये गेलो तरी गोपीनाथराव मुंडेवरती बोलतोच. मी माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये गेलो तर मी मुंडे साहेबांवर बोलतोच. त्यामुळं ज्या माणसांनी ऊर्जा दिली, ओबीसी मध्ये संघर्ष करणारे कोण आहेत याची आम्हाला चांगली जाणीव आहे. गावगाड्यातल्या छोट्या 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 घटकांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारी माणसं कोण आहेत त्याची आम्हाला जाणीव आहे. नवनाथ आबा जबाबदारीने बोलतोय. का निवडलं शिरसाटवाडी. लढणारी माणसं लगेच लक्षात येतात ना. घाबरायचं काहीही कारण नाही. ओबीसी ज्या दिवशी जागा होईल ना, ओबीसी ज्या दिवशी जागा होईल, असू दे चालत असतंय. थोडासा तडका. काय तडक्याशिवाय तर काय गंमत आहे का. तडका पाहिजे, फोडणी पाहिजे, असा झणझणीत. बर झालं बरोबर. हा तर बाबांनो, मला तुम्हाला ह्या गोष्टी का म्हणतोय मी तुमच्या समोर, की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर या बहुसंख्य लोकांना तुम्हाला एकत्र करावं लागेल. ओबीसींना एकत्रित करावं लागेल. जातनिहाय आमची जनगणना झाली पाहिजे. आमची संख्या किती आहे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला आमचं बजेट मिळालं पाहिजे. आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळाले पाहिजेत. आम्ही गेल्या 2 वर्षापासून ओरडतोय. अंतरवली सराटीच्या बाजूला आम्ही वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं. वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं. महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एक संदेश द्यायचा प्रयत्न केला. आम्ही लढतोय. आम्ही ओबीसींना सांगतोय तुमचं आरक्षण गेलंय. कालच्या निवडणुका झाल्या ना. कालच्या निवडणुका झाल्या. काही मोजकी उदाहरणं सांगेन मी तुमच्या समोर.
आता ओबीसीच्या रकान्यामध्ये ओबीसीचा महापौर होणार नाही. आता ओबीसीच्या आरक्षणावरती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही. पहिलं ओबीसीची जागा सुटली. आता काय गाव आहेत आपली. आता हे कराड साहेब आहेत. कराड साहेब कुठे आहेत. सरकारी नोकरीत आहे ना. तुम्ही नोकरी करा, पण आमच्या ताई जर असतील ना त्या ताईंना उभं करा. आता तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही, पण मी सांगतोय इथं सगळ्या लोकांना. काय झालं माहिती आहे का विषय. आमच्या भागातल्या काही निवडणुका झाल्या. तुम्हाला समजावं म्हणून काही ठळक उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. आरक्षण गेलंय, आरक्षण गेलंय, ओबीसीनं जागा व्हा, आरक्षण गेलंय, तुमचं आरक्षण गेलंय. आम्ही एवढं ओरडतोय, आम्ही एवढं ओरडतोय ना. नेते ऐकायला तयार नाहीत, पुढारी ऐकायला तयार नाहीत, विरोधी पक्षनेते ऐकायला तयार नाहीत, मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत, पक्षाचे नेते ऐकायला तयार नाहीत. ह्यांचं कशात काहीतरी घडलं की बघा एका बाजूला कोण बोलतो. काहीतरी ओबीसीच्या प्रश्नावर एकही माणूस बोलत नाही. एका बाजूला तो विकास लवांडे नावाचा माणूस, तो काहीतरी बोलतो आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून संदेश भंडारे नावाचा माणूस त्याच्यावर शाई ओततो. बरोबर आहे का चुकीचं आहे. एक जण म्हणतो की वारकरी पंथामध्ये घुसखोर आलेत आणि दुसरा म्हणतो की आमच्या गुरुवर बोलला तर तुझ्यावर शाई ओततो. दोघं कोण आहेत. अरे तुम्ही कधीतरी बलुत्यावर बोला, तुम्ही कधीतरी अलुत्यावर बोला, तुम्ही कधीतरी स्कॉलरशिपवर बोला, तुम्ही कधीतरी कामगाराच्या प्रश्नावर बोला, तुम्ही कधीतरी संविधानावर बोला, तुम्ही कधीतरी भ्रष्टाचारावर बोला. लवांडे शरद पवारचा प्रवक्ता तो म्हणतो की वारकरी पंथात घुसखोर आलेत आणि दुसरा संदेश भंडारे जो म्हणतो मी हिंदुत्ववादी, तो म्हणतो तुझ्यावर शाई ओततो. संग्राम भंडारे. अरे तुम्ही काय आम्हाला येडबिड समजताय का काय. काही जण म्हणले हाके सर तुम्ही त्याच्या विरोधात बोललं पाहिजे, तुमची बाईट आली पाहिजे. आता पत्रकार बांधव बी हुशार, तुम्ही बोला की. अरे म्हणलं आम्हाला कळत नाही वे, तुम्ही आमच्या प्रश्नावर कधी बोलणार आहात. तुम्ही आमच्या मतावर निवडून गेला ना. काही पडलेलं नाही, यांना देणं घेणं नाही तुमचं आमचं काही. आपला एक माणूस होता गेला. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर त्यावेळी नसते, महात्मा ज्योतिराव फुले जर त्यावेळी नसते, तर तुमचं आमचं काय झालं असतं. आज ही पहिली सभा आहे, याला एक ऐतिहासिक किनार आहे. 11 मे 1888 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंना मुंबईमध्ये मांडवी कोळीवाडा येथे महात्मा ही पदवी दिली गेली होती. कुठली पदवी दिली होती. महात्मा. आगरी, कोळी, भंडारी, तेली, तांबोळी. अरे समतेसाठी भांडतोय, महिलांच्या शिक्षणासाठी भांडतोय, गोरगरिबांसाठी भांडतोय, दीनदलितांसाठी भांडतोय. प्रत्येक माणसाच्या प्रश्नावरती एक महात्मा सामाजिक काम करतोय. त्याला आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे, त्याचा आपल्याला सन्मान करायचा आहे. आजचाच दिवस 11 मे 1888 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी दिली गेली.